हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत चमचमीत अंडा मसाला। हा अंडा मसाला तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत पण खाऊ शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, एक लाईक करा, रेसिपी आवडली तर शेअर जरूर करा। त्यासाठी मी इथे 5 अंडी उकडून घेतलेली आहे आणि सोलून पण घेतलेली आहे। आता ही अंडी आपण कापून घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे मी सर्व अंड्यांचे काप करून घेतलेले आहे। आता हे आपल्याला 1 मिनिट तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहे। आता मी तव्यात थोडं तेल टाकते। आता याच्यात 1 चमचा मिरची टाकते। आता हे अंडे आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ। थोडे याच्यावर मीठ टाकून घेऊ आपण। आता 1 मिनिटभर आपण याला फ्राय करून घेऊ चांगले। असे अंडे फ्राय करून घेतल्यावर भाजी त्याची टेस्ट खूप छान लागते। तर इथं आपले अंडे फ्राय झालेले आहे। आता आपण मसाल्याचं वाटण करून घेऊ। तर वाटण्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, अद्रकचे तुकडे घेतलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतली। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर इथं मी हिरव्या मिरचीचं वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरीसाठी आपण इथे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकते। मिक्सरमध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे, आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर आपली टोमॅटो प्युरी इथं बनवून झालेली आहे। याच्यात मी अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे। आता ही फ्राय केलेली सर्व अंडी मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच तव्यामध्ये आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यात आपण अजून थोडे तेल टाकू। आता याच्यात आपण कांदा टाकू। कांदा चांगला लाल परतून घेऊ। कांदा पटकन परतावा म्हणून आपण याच्यात थोडेसे मीठ टाकणार आहोत। आपण हा अंडा मसाला ठेल्यावर मिळतो तसा बनवणार आहोत, म्हणून मी इथे लोखंडी तव्यामध्ये हा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। आपला कांदा लाल झालेला आहे। आता हे हिरवी मिरचीचे वाटण मी याच्यात टाकते। आता हे चांगले याच्यात मिक्स करून घेऊ। आता याच्यात टोमॅटो प्युरी टाकू। 2 मिनिटे आपल्याला ही प्युरी चांगली याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। आपला मसाला इथे परतून झालेला आहे। आता याच्यात आपण काही मसाले टाकणार आहोत। 1 चमचा धना पावडर टाकू, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकू। हे सर्व चांगले परतून घेऊ। थोडे मीठ टाकू। आता याच्यात थोडेसे पाणी टाकू। पाणी चांगले मिक्स करून घेऊ याच्यामध्ये। आता याला थोडं शिजू देऊ मसाल्याला ह्या। आपली ग्रेव्ही इथे चांगली परतून झालेली आहे, साईडनी तेल सुटलेलं आहे। आता सर्व अंडी आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला सर्व अंडी ठेवून घ्यायची आहे। हे बघा, सर्व अंडी या ग्रेव्हीमध्ये मी ठेवून घेतलेली आहे। आता अर्धा मिनिट आपण असंच राहून देणार आहोत कमी गॅसवर आणि मग पलटून घेणार आहोत। तर अर्धा मिनिट इथं झालेला आहे मैत्रिणींनो। आता आपण पलटी करून घेऊ ही अंडी एक एक। तर आपली ही अंडा तवा मसाला इथं तयार झालेला आहे। सर्व मसाला चांगला कोटिंग झालेला आहे सर्व अंड्यांना। आता मी गॅस बंद करते। आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली अंडा तवा मसाला रेसिपी
रेडी झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।